हाँ डाळ डाळ बाय बाय नाही काय हो बाय पोहोचलाय काकू पर्यंत जा जा बाय बाय चॉकलेट आणशील ग गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आहे चिल्ड्रन डे आणि अन्वीला आज सिव्हिल ड्रेसवर जायचं होतं. सो तिला जे मेघाच्या एंगेजमेंटमध्ये जे ड्रेस घालून दिलं होतं आणि आता भाऊबीज याला घालून दिलं. सो तो ड्रेस घालून पाठवला कारण ते वन पीस असल्यामुळे आणि वन पीस म्हटलं की थोडे फिटिंगचे असतात. सो तिला एकतर तिची हाईट जास्त असल्यामुळे ती हाईट नेहमी जास्त म्हणजे कंटिन्यू वाढत असते. सो तिला कपडे नेहमी आखूड होत असतात. सो ते मॅक्झिमम टाईम आता तिला घालून देणं सुरुवात जेणेकरून ते वेस्ट जायला नको आणि मॅक्झिमम टाईम ते घालता येईल. सो ॲक्च्युली आता भरपूर वेळ झालेला अजून माझं आवरून व्हायचं आहे. फक्त घरातली काय काय कामं आवरली आणि एक शूट पेंडिंग होतं ते शूटला तुम्हाला इंस्टाग्रामवर दिसेलच आज किंवा उद्याला पोस्ट करून देणार. सो आता ऑलरेडी 12:10 झालेले आहेत आणि 12:25 किंवा 27ला वगैरे मी निघून जाते घरून अन्वीला पिक करण्यासाठी. सो आणि आता जस्ट आंघोळीला जाताना लक्षात आलं मला की बाथरूममध्ये कपडे पण भिजू घातलेले आहेत. सो बघते आता कसं मॅनेज करायचं. एकतर अन्वीला आधी घेऊन येते त्यानंतर मग बाकीचे कामं आवरेल आणि सोबत अपलोडिंग पण सुरू आहे. कधी कधी असं होतं ना एका वेळेस ॲट अ टाईम सगळे कामं येतात मग एवढं डोकं दुखायला लागतं. आज लिटरली आजकाल एवढं डोकं दुखतं माझं मला असं वाटतं की कधी कधी असं वाटतं ना खरंच मला ना चष्मा लागून जाणार एखाद्या दिवशी. आणि काल पण ॲक्च्युली असं झालं ॲट अ टाईम सगळं कॉलिंग्स सगळे ते कोलॅबरेशनचे मॅसेज ॲट अ टाईम सगळे एका वेळेस होऊन जातं. तसं सगळं टेन्शन आल्यासारखं टेन्शन नाही ॲक्च्युली पण माहिती नाही का बरं आजकाल खूपच माझं डोकं दुखतं. सो चला आवरून घेते पटपट बघते आधी कामं करून घेते घरातली कारण एकदा आंघोळ झाली की मग हे बाकीचे सगळं आवरावर किंवा जे पण काही क्लिनिंगचं काम असतं हे होत नाही ॲक्च्युली. तर बघते आज आधी ते करून घेते मग अन्वीला घेऊन आल्यानंतर मग सगळं आवरून फोटो फोटो काढला कुणी चला चला हां हो हां ते बॅगमध्ये घालून घ्या. हो इथे घाल बॅगमध्ये असं केलं. अच्छा हा इथे घाल बॅगमध्ये. चालली मी चालली. समजलं काही गेलं डोक्यात नाही गेलं. तू ABCDच म्हण फक्त ठीक आहे. काय काय मिळालं दाखव बघू. चॉकलेट अजून हे काय आहे ते घोडा. हां बुक्स आहे असू दे असू दे. घोडा नाही आहे युनिकॉर्न आहे. त्याची शेपटी पण तुटली आहे. घोडा आहे अच्छा हो बघू. दिस इज ॲक्च्युली इरेझर 3D इरेझर आहे हे युनिकॉर्नचा. घोडा म्हणते घोडा. हे असंच ठेवायचं आहे पॅकेटमध्येच ठेवायचं आहे ओपन नाही होत. हे असं बघायचं आहे फक्त. किती दिवस टिकेल. दिवस काय ते आजच नाही राहणार. झालं ओपन. बघू शेपटी तुटली आहे त्याची. आण आण मी लावून देते. आण 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 सगळं आण. हे घोडाचं हरिण दिसायला लागलं आता. लिटरली हरिण दिसत आहे. आण
घोडा बनवू मला हा कोला हो घोडा बनवू हा हम्म. तुटे बघा हे हरिण दिसतंय हा आता बनलं हे हा घोडा युनिकॉर्न काय आहे कोला युनिकॉर्न चू 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 को घोडा नाही अन्वी युनिकॉर्न तट कोला 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 हो खोलो खोलो आधी हँड वॉश करायचं ना नाही आधी हँड वॉश करायचं मग खाऊ ठीक आहे टूट झालं 3 तुकडे हात हात बाहेर ठेव आधी आणि मग हँड वॉश कर हँड वॉश करून घे जा तिथे नाही इथं बाथरूममध्ये नाही तिथे हात नाही पुरत तुझं हॅलो गुड इव्हनिंग वेलकम बॅक टू माय चॅनल. सो वाजले संध्याकाळचे 6:30 आणि आज थोडंसं लवकर आलं. सो आज करते आहे मी. काल ॲक्च्युली मार्केट होतं. सो भरपूर दिवसानंतर ॲक्च्युली मी मार्केटला गेले. बुधवार बाजाराचं मी आधी खूप ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे मागच्या वर्षी. सो कणसाचे दाणे घेऊन आले ते स्वीटकॉर्नचे आणि आत्ता करते मी कॉर्न भजे. सगळ्यात आधी 2दा याच्या आधी बनवले आहेत पण मी तेवढं शेअर नव्हतं केलं. आधी ट्राय करून बघते म्हटलं नंतर तुमच्यासोबत शेअर करते. आणि लोणावळ्याकडे खूप जास्त फेमस आहेत कॉर्न भजे. सो कुठलेही टुरिस्ट पॉईंटवर जर गेलं त्या साईडला तर इझिली मिळून जातात. पण आज काय झालं ना चुकीने मी याला उकडवून घेतलं. काय माइंडमध्ये आलं माहिती ॲक्च्युली उकडायचे ग्राइंडिंग करायचे आहेत मिक्सरमध्ये एकदम हलके ग्राइंड करायचे म्हणजे पूर्ण पेस्ट नाही होऊ द्यायची. फक्त त्याचं भरड करायचं आहे म्हणजे थोडेफार जर दाणे बारीक होत आहेत तर थोडे ॲज इट इज ते राहायला पाहिजे अशा पद्धतीचे ग्राइंड करायचे. आणि त्याची वेगळी पेस्ट तयार करायची. त्यानंतर त्याची वेगळी पेस्ट तयार करायची आणि मिरची आणि जिरेची वेगळी पेस्ट तयार करायची. कारण मिरचीची पेस्ट तुम्हाला पूर्ण बारीक करावी लागेल त्यामुळे त्याची सेपरेट पेस्ट करायची आणि दाण्याची पेस्ट वेगळी करायची. या पद्धतीने म्हणजे जसं इथं काही दाणे ॲज इट इज दिसत आहेत आणि काही दाणे बारीक झाले. आता हे मी उकडले आहेत माहिती नाही तर एक्झॅक्ट कसं होतं. एकतर हे नरम होऊ शकतात मे बी किंवा बस नरम होईल बाकीची टेस्ट ॲज इट इजच राहील पण थोडंसं नरम होऊ शकतात कदाचित. मला थोडंसं त्याचंच भीती वाटत कसं होतं. ट्राय तर केलं होतं पण खायला छान वाटतं. एक अजून डोक्यात आलं की आता जे उकळून घेतले ना तर त्याचं काय भेल करू शकतो आपण कांदे वगैरे घालून ते पण एक रेसिपी संध्याकाळला खायला. थोडीशी हळद चालते आणि तिखट जसं तुम्हाला हवं आहे कमी जास्त घालू शकतो आपण कारण मिरची ऑलरेडी घातलेली आहे. आणि बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करायची. खूप जास्त पण कॉर्नफ्लॉवर नाही घालायचं आणि खूप कमी पण नाही घालायचं. त्याची बाइंडिंग होईल अशा पद्धतीनेच घालायचं. कारण खूप जास्त जर घातलं ना तर चामट होतं म्हणजे जो काय म्हणू शकतो जेवढं खुसखुशीत व्हायला पाहिजे तेवढं खुसखुशीत नाही होत. म्हणून फक्त जेवढी बाइंडिंग तयार होण्यासाठी त्याला कॉर्नफ्लॉवरची गरज आहे तेवढं कॉर्नफ्लॉवर घालायचं.
जसं मी म्हटलं बघा की चुकीने मी उकळून घेतलं. जर नाही उकळलं तर खूप जास्त खुसखुशीत होतं. आता थोडं कमी वाढत आहे, बाकी काही डिफरन्स नाही आहे. टेस्ट पण ॲज इट इज आहे, फक्त थोडंसं जे त्याच्यातलं खुसखुशीतपणा आहे तो कमी वाटत आहे. बाकी खूप सुंदर झालेत आणि पटकन बनतात. नक्की ट्राय करून बघा एकदा रेसिपी. एकदा बनवल्यानंतर नेहमी बनवायची इच्छा होते खरंच. आणि ही तिसऱ्यांदा आहे मी घरी, म्हणजे आज 3rd टाइम आहे मी बनवलेला आहे. आणि जर फ्रेश दाणे असले ना तर अजून छान वाटतं. काल मार्केटला फ्रेश दाणे मिळून गेले, छान वाटते. एकदा नक्की ट्राय करून बघा आणि पटकन बनतं आणि खूप चांगली रेसिपी आहे. जर कोणी आपल्या घरी पाहुणे वगैरे आले तर अशा वेळेला एक छान कांदे भजी तर नेहमीच करतो आपण, पण हे एक नवीन पद्धतीची रेसिपी आणि भरपूर जणांना आपल्याकडे माहिती नाही. जनरली लोणावळा साईड वगैरेला खूप जास्त फेमस आहे. चला आजचा व्लॉग मी इथंच एंड करते. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय, गुड नाईट अँड टेक.